काय कॅलिबर असलेले खेळाडू आहेत आणि अशा मुवमेंटला त्यांच्या समोर फाईट करणं म्हणजे एक कडवी झुंज देण्यासारखं आहे आणि ती बघायचं आहे कशाप्रकारे अमोल आणि अमोलची पूर्ण टीम इथे मात्र कशाप्रकारे फाईट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओपनिंग प्लेअर ऑन द ग्राउंड स्ट्राईक एंडला स्वतः एक अप्रतिम असा कर्णधार, एक यशस्वी कर्णधार म्हणायला लागेल तो म्हणजेच योगेश पेंडकर ऑन स्ट्राईक, जो महाडचा खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत धनंजय भिंताडे येतोय आघाडीला या डावाला सुरुवात करण्यासाठी. मॅच स्टार्ट होते. मॅच कॉल पंचाने दिला आहे. सामना इथे सुरू होतोय बरोबर 1:37 आणि तुम्हाला सामना इथे सुरू करायचा. 5 षटकांचा सामना, 2 षटक असतील पॉवर प्ले, 2 खेळाडू डीपमध्ये तुम्ही पाहता स्क्वेअर लेगमध्ये आणि 1 मिड विकेटमध्ये. ऑल द बेस्ट. श्याम त्रिंबाके गोलंदाजी मार्क वरती. स्वतःच्या रनअपमध्ये या ठिकाणी थांबलाय श्याम त्रिंबाके. सर, अचूकतेचं माहेरघर मराठवाडा टेनिस क्रिकेटमधला एक मातब्बर टेनिस खेळाडू, एक मातब्बर गोलंदाज. याच खेळाडूने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे प्रदर्शन केलं होतं 2019 मध्ये, त्यानंतर हा खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामध्ये एका वेगळ्या नावारूपाने समोर आला होता. श्यामचा पहिलाच चेंडू स्विंग केलाय. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेतली आहे. वेगाने ट्रॅव्हल होतं. गलीमधून चेंडू खूप वेगाने निघून जातोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवर योगेश पेंडकरच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. नक्कीच बॅटची एज लागली, परंतु नसीब हमेशा बहादुरों का साथ देते असं नेहमी आमचे व्हॉइस ऑफ इंडिया माझे गुरुवर्य हरेश पांड्या सर म्हणतात. नसीब हमेशा बहादुरों का साथ देते. नसीब नक्कीच किस्मत नक्कीच आपला चांगल्या लोकांचा साथ देते आणि तो साथ या ठिकाणी योगेश पेंडकरला मिळतोय. चौकाराने खातं उघडलं जातंय. लेंथ गोलंदाजी होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्याप्रमाणे स्विंग झाला, बॅटचा फेस ओपन केला, पॉईंटवरून खेळायचं होतं पण लिडिंग एज घेतल्यानंतर गलीमधून चेंडू खूप वेगाने अफाट वेगाने निघून गेला आणि चौकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू श्यामचा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. लेग स्टिकचा थोडासा किंचितचा बाहेर चेंडू मागे जातोय. थोडीशी मिसफिल्ड. एक्झॅक्टली काय होतंय, डीप फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल बघायचं तोपर्यंत योगेशने कंप्लीट केल्यात आणि त्याचबरोबर धनंजयने कंप्लीट केल्या 3 धावा. पंच सिग्नल करतायत की चेंडू एक्झॅक्टली फायनली तो कव्हर झालाय की नाही यासाठी त्यांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवलाय की नाही या गोष्टीची मात्र पडताळणी केली जाईल. 3 धावा धावून इथे पूर्ण झालेल्या आहेत. मागे गेला होता चेंडू लेग स्टिकचा थोडासा किंचितचा बाहेर आणि रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता योगेशला पण चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये आणि चेंडू मागे निघून जातोय. बघायचं पंचांनी मात्र हा सिग्नल केलाय आणि ते मात्र स्वतःहून खेळाडू ऋतू दाखवली आणि ते मात्र पंच आम्हाला सिग्नल करतायत की खेळाडूने आम्हाला सिग्नल केलं की चेंडू सीमारेच्या बाहेर निघून गेला होता, त्यामुळे या सुद्धा 4 धावा मिळतील. ते म्हणजेच निलेश दादा बिंताडे 11 धनकवडी या संघाला. धावसंख्या धावफलकावर 2 चेंडूमध्ये अंकित झाले ते 8 धावा. थँक्यू डीजे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाटला केला आणि कॉल दिला. किती लाऊड कॉल होता. येस, आपण घेऊ शकतो ही धाव, कारण तिथे मात्र गोलंदाजाकडून फॉलोमध्ये चेंडू अडवताना थोडंसं मिस्टेक झाली आणि याचा फायदा उचलला आणि स्ट्राईक रोटेट केले पहिल्यांदाच या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये इथे धनंजय भिंताडे येतोय तो स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या धावफलकावर सिंगल डिजिटमध्ये 2 चौकार पाहायला मिळत आहेत. एक चौकार आपण खूप सुंदररित्या पाहिला, गलीमधून चेंडू निघून गेला. नंतर फाईन लेगमध्ये हे 2 खेळाडू आपण 2 जे फटके बघितले ओम, ते 2 फटके आपल्याला समोरच्या एंडने पाहायला मिळतात जिथे हवेचा खूप मोठा झोत आहे, खूप मोठा प्रवाह आहे आणि त्यामुळे साथ मिळते ती चेंडूला ते हवेची आणि चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जात आहेत. श्याम हो, हलकासा स्विंग होतोय. फिंगर पूर्णपणे रोल केले होते. चेंडू फेकण्याची एक अप्रतिम प्रक्रिया तुम्हाला पाहायला मिळते, अप्रतिम कला पाहायला मिळते प्रशांत, की चेंडू फेकताना किती रिलीज करताना त्याचा हा जो स्विंग होतोय त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की चेंडू हलकासा बाहेर निघतोय आणि ते मात्र बीट करून जातोय धनंजयला. नक्कीच सर, खरं तर श्याम तितकाच ताकदीचा गोलंदाज, त्याला माहिती आहे, अनुभवाचा पूर्णपणे फायदा घेईल या ठिकाणी श्याम. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन अँड व्हॉट अ टायमिंग. पॅरलल स्ट्रोक होता, नो बॉल कॉल केलाय पंचांनी आणि चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. षटकार. सर, जो अस्त्र आहे श्याम त्रिंबाकेचं, कटर गोलंदाजी, त्या गोलंदाजीवरच वार केल्या जाते. दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये महारथ जरी प्राप्त असलं श्याम त्रिंबाके, परंतु आज त्याचा मारा निष्प्रभ केला जातोय धनंजय भिंताडे आणि योगेश पेंडकर या मातब्बर सलामीच्या जोडीकडनं.
खरं तर चेंडू टप्पा पडल्याने चेंडूची गती खूप मंदावली आणि त्याचा फायदा उचलला धनंजयने, जो आधीच अटेम्प्ट झाला होता की ते मला रिव्हर्सचाच फटका खेळायचा आहे. आणि काय फटका, पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नाही, एक पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि डीप थर्डमॅन रिजनमध्ये सीमारेषा बाहेर षटकार. पुन्हा तर तोच प्रयत्न, पण थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवलाय. पाठलाग निश्चितच केला होता धनंजयने, पण इथे मात्र अजून एक डॉट धनंजयच्या समोर. आतापर्यंत 2 डॉट निश्चितच टाकलेत, 2 निर्धाव चेंडू टाकलेत, पण एक षटकार सुद्धा धनंजयने त्याच्या विरुद्ध म्हणजे श्यामच्या विरुद्ध दाखवलाय. धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते, 16 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये एक चांगली एक ठोस पॉवर प्लेच्या षटकात एक अप्रतिम सुरुवात निलेशदा भिंताडे धनकवडी या संघाची. शेवटचा चेंडू येतो या षटकामध्ये श्याम त्रिंबाके यांच्याकडनं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू भरपूर बाहेर घेतलाय, पाठलाग केला, भरपूर चेंडू टप्पा पायर पडल्यानंतर पाठलाग, तुम्ही फलंदाज कुठे रीच होत आहेत, कुठे तुम्ही कॅरी करतायत किंवा कुठे तुम्ही त्या चेंडूचा पाठलाग करताना जाताय पॉपिंग रिच्या आतमध्ये, हे पंचांनी पाहिलं. त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. षटक पहिले समाप्त होतोय, सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अप्रतिम सुरुवात, 16 धावा. सर चांगली सुरुवात म्हणावी लागेल योगेश पेनकर आणि धनंजय भिंताडे यांच्याकडनं. निलेशदादा भिंताडे 11 संघाबद्दल बोलायचं झाल्यास नुकतीच मानाचा करंडक पुणे येथे या संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती. नक्कीच फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, परंतु फायनल खेळून आलेला हा संघ आहे आणि तितके नामवंत खेळाडू निलेशदादा भिंताडे 11 संघामध्ये आहेत. चांगली सुरुवात श्याम त्रिंबाकावरती आक्रमण जरूर झालंय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये वापसी करावी लागेल आणि ती वापसी करण्याकरता शेतकरी 11 संघाला सुद्धा ओळखलं जातं. एक चतुर, एक चाणाक्ष आणि एक असा कर्णधार, एक यशस्वी कर्णधार. त्याला माहिती आहे की या संघाचा जर प्रमुख गोलंदाज जर श्याम असेल तर डेफिनेटली त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं आहे, जेणेकरून बाकीच्या गोलंदाजांवर दबाव येईल. आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 16 धावा ठोकल्यात या दोन्ही फलंदाजांनी. चांगली सुरुवात पाहायला मिळते. योगेश पेडणेकर वैयक्तिक 3 चेंडूत आतापर्यंत 9 धावा, तर धनंजय भिंताडे वैयक्तिक 6 धावांवर तो खेळतोय आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. पहिल्या षटकातील धावसंख्या धावफलकावर 16 धावा. अखिलेश सिंग अजून एक चांगलं नाव, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला अप्रतिम गोलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची, आणि तो येतो गोलंदाजी मार्कवर. बघायचं आहे तो मात्र या फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश मिळवतोय का. हवेचा झोत आता त्याच बाजूने आहे, त्यामुळे आता मात्र संधी असेल योगेश आणि त्याचबरोबर धनंजयकडे. उजव्या हाताची दोन्ही फलंदाज आहेत, कारण त्या दिशेने आपल्याला समोरच्या दिशेने वारा खूप वेगाने जात असताना पाहायला मिळतोय. हो मी नक्कीच सर, हवेच्या झोकेचा अनेक वेळा अनेक फलंदाजांनी फायदा आजच्या दिवसामध्ये घेताना आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा रवी अहिरेने ज्या एंडने रन बनत नव्हते त्या एंडने धावा बनवून दाखवल्या. खूप मोठे उलटफेर कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाले, परंतु आज तसं काही घडताना दिसलं नाही आहे. आज मोठी जबाबदारी असेल योगेश पेनकरवर, जो फलंदाजी करता दाखल झालाय. ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू चेस केला, चेंडूला वाईड यॉर्कर. ऑप्टमच्या खूप चांगला बाहेरचा चेंडू, तिखट मारा, आणि पहिल्या चेंडूवर योगेश पेंडकरला थांबवलंय, ते म्हणजे अखिलेश सिंगने. फिल्डिंग पोझिशन आपण बघूया. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे योगेशसाठी, आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू सेट केलाय. हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, कारण सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आतली कड, मागे जातो चेंडू स्वतः, तिथे अशी चेंडू कव्हर करेल, फेक करेल, खरा फिल्डिंग, बॅकअप येत नाहीये, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू थांबत नाही. त्यामुळे बघायचंय पंच इथे काय सिग्नल करणार, एक्झॅक्टली किती धावा इथे अनिल नोंद करणार. आणि पंचांनी सिग्नल केलाय त्या एकूण 5 धावा, कारण 1 धाव धावून पूर्ण झाली होती. त्यानंतर ओव्हरथ्रो झाला आणि तो चेंडू सरळ निघून गेला, तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. त्यामुळे या 5 धावा योगेशच्या खात्यामध्ये, आणि त्याचबरोबर या 5 धावा निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी या संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि शेवटी ह्याच धावा सर महागात पडतात अशा लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये, कारण ज्या प्रकारचं व्यावसायिक क्रिकेट आहे. आणि आपण अनेक वेळा बघतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक असे सामने बघतोय की कुठं ना कुठं ते 1-2 धावा ज्या आपण अशा प्रकारे खर्च करतो त्या धावा शेवटी खूप महागात पडतात. या 5 धावेच्या मध्ये धावसंख्या 21 धावा धावफलकावर. बघायचं धनंजयसाठी आता मात्र फिल्डिंग थोडीशी चेंज केली, जो लॉंग ऑफमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जो होता त्याला आतमध्ये आणलाय, आणि एक खेळाडू लॉंग ऑनला बाहेर काढला, आणि एक खेळाडू तुम्ही आता मिड विकेटला उभा आहे. सर्कलच्या आतमध्ये बाकीचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, फ्लाइंग स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ओ गुड बॉलिंग, वेगवान डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. चेंडूचा रिलीज पॉईंट अप्रतिम होता, वाईड यॉर्कर हाताळतात सातत्याने. पहिला चेंडू जेव्हा फेस केला योगेश पेडकरने तेव्हा सुद्धा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, आणि इथे धनंजय भिंताडे स्ट्राईक एंडला आलाय, त्याला सुद्धा वाईड यॉर्करने त्याचं स्वागत केलंय. एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे. गलीमध्ये खेळाडू तुम्ही पाहता थोडासा तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजेच फ्लाइंग स्लीपमध्ये यष्टी थोडासा मागे, आणि एक फाईन लेग आहे.
शॉट ऑफ गुड लेंथ, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, वेग भन्नाट, समोर खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेट करायचं होतं चेंडूला समोर लॉंग ऑन रिजन मध्ये, पण टायमिंग होत नाहीये. पॉपिंग क्रीजच्या आतमध्येच फुटवर्कचा थोडा अभाव पाहायला मिळतो. मी कुठल्या प्रकारचं चेंडू तुम्ही आता जर खेळत असताना तुमच्याकडे फुटवर्कची खूप महत्त्वाची बाजू असते की फुटवर्क तुमच्याकडे असायला हवं, पण तसं काही तिथे पाहायला मिळत नाही. बॅकफुटवर ढकलतायत आणि पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळण्यासाठी मजबूर करतायत तो अखिलेश सिंग. नक्कीच जर फुटवर्कचा अभाव दिसला, जरूर चेंडू समोर ट्रॅव्हल होत होता आणि जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये चुकले मात्र फलंदाज. यावेळी मात्र चांगला ऑफ फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, चेंडू ते कव्हर करतायत. बॅकअप सुद्धा येत होतं, तोपर्यंत एकच धाव मिळते. या चेंडूवर धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावफलक मला अनिल सांगतात अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 22 धावा. श्याम त्र्यंबके पहिलं षटक महागडा 16 धावा, एकही विकेट नाही. आणि यानंतर मी विनंती करतो गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सोबतीला असेल स्वर्गीय सचिन सेठ सूर्यकांत भंडलकर, या दोन्ही संघांनी नाणेफेकीकरता सज्ज व्हायचं आहे. गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विरुद्ध स्वर्गीय सचिन सेठ सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब, दोन्ही संघांनी नाणेफेकीकरता सज्ज व्हायचं आहे. अखिलेश सिंग पुढचा चेंडू घेऊन स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. पंचांच्या थोडंसं उजव्या बाजूला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती एकच धाव. तर मगाशी सूचना ज्याप्रमाणे ओमीने दिली की दोन्ही संघाला इन्व्हाइट केले. बघा जर 2 षटकातील धावसंख्या अनिल मला सांगतात अंकित झाले एकूण 23 धावा, 11.5ची गती राखली जी पहिल्या षटकामध्ये 16 होती. या षटकात धावा खूपच कमी पाहायला मिळत आहेत, अवघ्या आल्या त्या 7 धावा. त्यामुळे धावगती जी आहे पहिल्या षटकामध्ये होती ती 16, या षटकात कमी येते. प्रति षटकामागे 11.5ची गती राखत असताना अंकित झाले ते 23 धावा. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू की पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे, एकही गडी गमावला नाहीये. 23 धावा अंकित झाल्यात. मगाशी ओमीने कॉल दिला 2 संघांना आणि या स्पर्धेमध्ये एक प्रथा आहे बघा. या स्पर्धेमध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या सामन्याचा नाणेफेक केला जातो, त्यामुळे तुम्हाला येणं इथे भागच आहे. आणि नियमांचं पालन सर, शिस्तबद्ध नियमांचं पालन करावंच लागेल, नाहीतर तुम्हाला पेनल्टी सुद्धा देण्यात येईल. हे नियमांचं पालन सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आजच्या दिवसामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर 12-13 कॉमेंटेटर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले होते. आज 7-8 कॉमेंटेटर आपल्याशी जुळत आहेत. मुंबईची त्रिमूर्ती व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पांड्या सर असतील, IPLचा मखमली आवाज कुणाल दाते सर असतील, त्यानंतर आपला एक गोड आवाज चंदू शेटे सर असतील, प्रसाद परब सर असतील, प्रशांत अर्धवडे सर असतील, नवनाथ सर असतील, असे अनेक मान्यवर मंडळी जे समालोचन क्षेत्रातील मान्यवर मंडळीची मांदियाळी आज या मंचावरती आले आहे शिरसाट चॅम्पियन स्पोर्टच्या माध्यमातून. तर किरण खोबरे येतोय नवीन गोलंदाज. फुलदाची मार्कवर धावसंख्या धावफलक एकूण अंकित झाली एकूण 23 धावा, एकही गडी न गमावता 23 धावा अंकित केल्यात योगेश आणि धनंजयने. आणि किरण खोबरेच्या हातामध्ये तिसरं षटक संगनायकाने दिलंय. किरण खोबरे पहिलाच मात्र वेगवान चेंडू होता, पॅडल स्वीप केला, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू सीमारेषेकडे धावतोय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावे करता. किरण खोबरेचं स्वागत केलं साहेब चौकाराने. मला सांगतो की क्रिकॉन स्पर्धेच्या माध्यमातून सिरसा स्पोर्ट जो संघ दाखल झाला होता, विजेता संघ आहे क्रिकॉन कपचा, त्या संघामध्ये किरण खोबरे दिसला होता आपल्याला. आणि तेथूनच टेनिस क्रिकेट जगताला एक किरण खोबरे वेगवान गोलंदाज नावारूपास आला होता. मागच्यावरती सुद्धा शेतकरी 11 संघाकडनंच या मैदानावरती किरण खोबरे खेळला होता. यावेळेस मात्र क्रिकॉनचा विजेता संघामधला खेळाडू किरण खोबरे नवीन नावारूपास आलाय. चौकाराने धावसंख्या 27 धावा धावफलकावर. इथे मात्र इनसाइड आउट खेळायचं होतं, एलिव्हेशन निश्चितच करायचं होतं चेंडूला कव्हर्समधून खेळण्यासाठी, पण बॅटने हलकीशी लिडिंग एज घेतली आणि चेंडू यष्टीच्या मागे जातोय. आणि पहिलं यश चौकाराचं उत्तर क्विक रिप्लाय दिलाय आणि योगेश पेंडकरला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. गुड बॉलिंग. थँक्यू प्रसाद. आपण खूप छान अशा प्रकारचं समालोचन ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट .inचा जो कॅमेरा आहे तो बरोबर आमच्या या स्टँडमध्ये येईल. लोकनेते गोपीनाथ मुंडे स्टँडमध्ये मी आहे आणि या पाथर्डी तालुक्यातलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे. 71 नाना हे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना एक प्रश्न आहे, तुमचा आवडता फुटबॉलपटू कोणता आहे? रोनाल्डो सर. त्याच्या जर्सीचा नंबर काय? 7. तुम्ही चांगली साथ दिलेली आहे, खूप छान उत्तर. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी यांच्यासाठी होऊन जाऊ द्या.
तुमचं अभिनंदन आहे. सायकलसाठी तुम्ही पात्र ठरलेला आहात. तर चॅम्पियन ट्रॉफीच्या महासंग्रामध्ये संध्याकाळी तुम्हाला ब्रँडेड सायकल मिळणार आहे. चला पाहूया पुन्हा एकदा क्रिकेटचा जो रोमांच आहे, मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रसाद अँड ओम. थँक्यू प्रशांत. खूप चांगली भूमिका तो बजावतोय. 5 दिवस आपण सातत्याने त्यांना ऐकणार आहोत. 5वा दिवस उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यापासून खूप चांगली कामगिरी प्रशांतकडून पाहायला मिळते. थांबून खेळायचा प्रयत्न आणि चेंडू हवेमध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. यष्टीच्या मागे झेल देऊन आल्या पाऊलीच मागे फिरावं लागते. ते बंटी बद्री केला आणि दुसरा धक्का लागलाय. दुसरं यश मिळवून दिलंय. बॅक टू बॅक विकेट फ्रॉम किरण खोबरे. किरण खोबरे आज मात्र त्याचं होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही, कारण त्याचा जर आयडल पाहिला टेनिस क्रिकेटमधला तर अमोल डुबे आहे, ज्याने त्याला टेनिस क्रिकेटमध्ये आणलं आणि मोठ्या मोठ्या संघामध्ये प्राधान्य दिलं. आपले अमोल शिरसाट सर असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा शिरसाट स्पोर्ट या संघामध्ये वर्णी लागली होती किरण खोबरेची आणि किरण खोबरे त्यानंतर नावारूपास आला आणि तेव्हापासून त्याचा परफॉर्मन्स वेगळाच बहरताना दिसतोय. नाही, डेफिनेटली मी कौतुक करेन अशा मोमेंटला अमोल दुबे किंवा शिरसाट स्पोर्ट्स, अमोल शिरसाट, अहमद शिरसाट यांचं खास करून, की अशा खेळाडूंना संधी देत आहेत, अशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देत आहेत आणि तो खूप महत्त्वाचा आहे. मगाशी सुद्धा आपण एक खेळाडू बघितला, रोहन खराचं मी कौतुक करेन. अशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे, जे मात्र त्यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, जे आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खूप चांगला चेंडू होता. लाऊड अपील. यस इट इज. अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे या स्पर्धेतली आणि काय गोलंदाजी केली आहे किरण खोबरेने. च्या खांद्यावर जो विश्वास दाखवला, त्याला मात्र चौकाराने खातं उघडलं होतं. पहिल्या चेंडूवर त्याचं चौकाराने स्वागत केलं होतं, पण नंतरचे 3 चेंडू माझे होते आणि स्पर्धेतल्या पहिल्या हॅट्रिकची नोंद या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये करतोय किरण खोबरे. थँक्यू डीजे. आणि सर, माझं घरचं मैदान आहे, माझं होम ग्राउंड आहे, माझं मैदान मला गाजवावं लागेल, कारण माझ्या भागातील लोक मला पाहायला आलेत आणि तसंच प्रदर्शन किरण खोबरे या मैदानावरती होम ग्राउंडवरती करताना दिसतोय. किरण खोबरे नावाचं वादळ आज मात्र घोंगावताना दिसतंय पिंपळगाव टप्पा आणि आसपासच्या नगरीमध्ये. उमेदला पाहायला मिळते काय स्ट्रेंथ होती गोलंदाजीमध्ये. 2 फलंदाज त्याने कॉर्ड बियांच्या स्वरूपात बाद केले. त्याला माहिती की हॅट्रिक बॉल आहे, अशा मुवमेंटला तो हॅट्रिक बॉल कसा असायला हवा आणि त्याचं परफेक्ट उदाहरण काय ब्लॉक होलमध्ये एवढा तेज तर्रार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही वेगावर स्वारून रफ्तार का सौदागर, जे माने आम्ही निश्चितच आऊला नाव दिलं होतं, राजेश तळाशीलकर नाव दिलं होतं, त्याच्याकडून मात्र तुम्हाला पाहायला मिळते अप्रतिम झंझावात पाहायला मिळाला आणि परफेक्ट यॉर्कर. तर माणिक दौंडी त्यांच्याकडून सरपंच आहेत, त्यांच्याकडून एक पारितोषिक सुद्धा आलंय. दिलावर मेजर 100 रुपये आणि रियाज मेजर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज किरण खोबरेसाठी. अभिनंदन किरण. खूप चांगली गोलंदाजी. 3 गडी त्याने लागोपाठच्या 3 चेंडूवर बाद केले. स्ट्रायकिंग केला लेफ्ट हँडेड बॅट्समन राजू पाटे. जुन्नरचे खेळाडू आहेत नारायणगावचे राजू पाटे. राऊंड विकेट किरण खोबरे. हो, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. हलकासा इनस्विंग होतोय, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. मागचा चेंडू जर तू बघितला ओमी, ज्या चेंडूवर एवढा भन्नाट वेग होता, अप्रतिम टप्पा होता, चेंडू बरोबर जाऊन पाहायला ब्रश झाला. पंचांकडे कुठलाही तिथे मात्र पर्याय नव्हता हात वर करण्याशिवाय आणि ते तुला पाहायला मिळालं. पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू अप्रतिम टाकला. स्लोअर चेंडूचा गतीमध्ये परिवर्तन होतं आणि हलकासा स्विंग सुद्धा पाहायला मिळाला. 3 विकेट बाद केल्यानंतर कॉन्फिडन्स का असतो, आत्मविश्वास का असतो, तो आत्मविश्वास किरण खोबरेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. ऑप्शनचा अजून एक बाहेर चेंडू, हलकासा लिडिंग एज घेतो, बाहेर जातो चेंडू आणि इथे मात्र फलंदाजाला मागे जावं लागतंय, त्यामुळे इथे मात्र धाव मिळत नाहीये. षटक खूप चांगला पाहायला मिळते. एकमेव चौकार जो पहिला एक धाव घेतली आहे, ते कंप्लीट झाली एक धाव, त्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफरक अंकित झाले ते एकूण मला सांगतात अनिल. टोटल 28. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. खूप काही पाहायला मिळालं. 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण निश्चितच पाहिली. मी पहिल्या षटकात तब्बल 16 धावा, नंतर 7 धावा, एकूण आपण बघतोय तर मैदानावर आपण अंकित झाले तर एकूण 23 धावा, पण या षटकामध्ये अवघ्या आल्यात त्या 5 धावा. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच झालंय या ठिकाणी किरण शुक्रिया खोबरेच्या ओम. माध्यमातून. ओम मैं आपकी तरफ बिल्कुल आ रहा हूँ, थोड़ा सा वक्त. हेलो 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 हेलो.
9.33 ची गती राखली आहे. प्रशांतशी आमचा थोडासा संपर्क जोडला, कारण प्रशांत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसोबत सुद्धा चर्चा करतोय. तिथे मात्र प्रश्न विचारतोय त्यांना, त्यांची सुद्धा नावं इथे मात्र आवर्जून त्यांचा उल्लेख करतोय. तर 9.33 ची गती, धावसंख्या 28, धावफलकर अंकित झाली आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहतात अप्रतिम या स्पर्धेचं चित्रीकरण सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आमचे लाडके रसिक घेत आहेत. आणि सर किरण खोबरे करता आणखी एक पारितोषिक आलंय. रावरीवरून मोहसिनभाई शेख यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. राऊंड विकेट पूल करायचा प्रयत्न, लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक राजू पाटे आणि गोलंदाज आहेत ते अखिलेश सिंग. सेकंड स्पेलमध्ये आले. तर अखिलेशचं पहिलं स्पेल आपण जर बघितलं तर पहिल्या स्पेलमध्ये त्याने एक षटक हाताळलं आणि एकही निर्धाव नाही, 7 धावा खर्च केला, सफलता मिळाली नाही. पण या षटकामध्ये संगणकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे की जेणेकरून तो धावांवर कंट्रोल ठेवेल. एक शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते अखिलेश सिंगची. धावसंख्या धावफलकावर माफक आहे ती 28 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समॅन राजू पाटे. फुल टॉस आहे, बॅक टू द बॉलर, ऑन साईडला खूप चांगलं प्लेसमेंट. मिडल राऊंड चेंडू खूप मागे वेगाने जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला तिथे आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा त्या राजू पाटेला. स्कोर मोजून 30, लॉस ऑफ टोटल 3 विकेट इन द 4th ओव्हर. सर चांगलं क्षेत्ररक्षण झालं, नक्कीच आपल्या संघाकरता महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. परंतु ज्या प्रकारे पहिली पार्टनरशिप झाली सलामीच्या जोडीची, त्यानंतर मात्र धावावर अंकुश लावला मागच्या षटकामध्ये किरण खोबरेकडनं खास करून. या षटकामध्ये सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी करतात अखिलेश सिंग, जे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करता सज्ज झालेत. राऊंड विकेट अखिलेश. ओव्हर पिच होता, बॅक टू द बॉल, ऑन साईडला अजून एक तसाच फटका. पण क्षेत्ररक्षक आता खूप वेगाने आणि खूप कॉन्फिडेंटली चेंडूवर येत आहे, तोपर्यंत मिळते ती एकच धाव. खूप चांगली भूमिका अक्षय निर्मळ पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबरच स्ट्राईक एंडची जी पंच ते अमर साठे. मागच्या वर्षी पुणे हिंजेवाडीमध्ये एक कॉर्पोरेट टुर्नामेंटच्या दरम्यान अमर साठे यांची ओळख झाली. खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट चिराग पवार आणि अमर साठे पंचांच्या भूमिकेत आम्ही तिथे पाहिले होते. धावसंख्या पुढे सरकली ती 31 धावा धावफलकर. षटक क्रमांक 4, पूर्णपणे कंट्रोल आलेल्या धावसंख्येवर आणि त्याचबरोबर या सरासरीवर तो गोलंदाज अखिलेशने. आतापर्यंत 9 चेंडू त्याने हाताळले या सामन्यामध्ये आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग फ्रॉम अखिलेश सिंग. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. बॅटचा फेस तर निश्चित मोठा ओपन केला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 2 धावेचा इथे प्रयत्न होईल, थोडीशी मिसफील्ड, थोडीशी चूक आणि याचा फायदा उचललाय तो म्हणजेच फलंदाजाने आणि वेगाने धनंजयने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या आहेत. नितीन माटुंगे आहेत फलंदाजी करता. नितीन माटुंगे, धनंजय आउट झालेत ऑलरेडी. नितीन माटुंगे स्ट्रायकिंग एंडला जे कोल्हापूरचे खेळाडू आहेत. धावसंख्या पुढे सरकली ती 33 धावा धावफलकावर. ऑन साईडला प्लेस केलंय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत, लॉंग ऑफचा काढून चेंडू कव्हर करतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. नितीनवर खूप मोठी जबाबदारी आहे. नितीन माटुंगे मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी किंवा एखाद्या सामना जर अडचणीत असेल तर त्या अडचणीतल्या संघाला बाहेर काढणं, मोठे मोठे काही फटके खेळणं आणि समोरच्या संघावर दबाव, प्रेशर टाकणं, ही ओळख आहे नितीन माटुंगेची. बघायचं आहे स्लॉगवरमध्ये तो उभा आहे आणि त्याचं उभं राहणं मैदानाच्या आतमध्ये खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. राजू पाटे ऑन स्ट्राईक, धावसंख्या धावफलकावर 34. नक्कीच सर, नितीन माटुंगेवरती मोठी भिस्त असेल, मोठी जबाबदारी असेल, कारण शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि अजून जर बघितले आपण तर या षटकामधले अजून 2 चेंडू मला वाटतं बाकी असणार आहेत. चेंडू हवेमध्ये थोडासा फटका फसलाय, गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय, क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव राजू पाटेला. सर समय सूचकता पाहायला मिळाली की फेकी करणार होता किरण त्यावेळी, परंतु पाहिलं की बॅकअपला कोणी नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण याच सामन्यामध्ये आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं की फेकी केल्यानंतर चौकार गेला होता. यावेळी मात्र ती चुकी किरण खोबरेकडनं नाही आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला जातोय. निश्चित ही चर्चा आपण बघतो की समालोचन कक्षामध्ये गेले मैदानातला सामना रंगलाय, परंतु इथे आमच्याबरोबर प्रेक्षक आहेत, तर कॅमेरा देखील या ठिकाणी आमच्या स्टँडमध्ये येतोय. पाहूया काय करताय. तुमचं नाव काय? शुभम विघ्ने. गाव कोणतं? शिरूर का सर? काय आत्ता म्हणजे जो सामना बघताय त्या सामन्यात जर चित्र बघितलं तर कशा प्रकारचं स्थिती आणि किती एन्जॉय करताय? एन्जॉय चांगला, पण थोडं मोठे फटके खेळण्याची गरज आहे संघाला. एकूण जर बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक शतक आलं होतं, असं ज्या पद्धतीने पाकिस्तानचा खेळाडू आहे तर त्यानं 37 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं. त्या खेळाडूचं नाव आणि त्याला बॅट कोणी दिली होती? शाहिद आफ्रिदी. बॅट कोणी दिली होती? कुणाला उत्तर देते? ती बॅट कुणाची होती? सचिन तेंडुलकर.
बरोबर आहे. सचिन तेंडुलकर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. शाहिद आफ्रिदीनं 37 चेंडूत 100 धावा या ठिकाणी केल्या होत्या आणि ती बॅट सचिन तेंडुलकर यांनी दिलेली होती. तर खूप चांगल्या प्रकारची उत्तर या ठिकाणी दिली जात आहेत. प्रसाद, बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू प्रशांत. स्ट्राईक गेंडला राजू पाटे आणि निर्णायक षटक घेऊन अमोल दुबे. किरण खोबरेचा आयडल आदर्श आणि तो इथं गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन स्लॉग ओव्हरमध्ये. ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. इनसाइड एज, आतली कड आणि डायरेक्ट हिटची संधी, पण तोपर्यंत सहजगत्या एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट झालंय ते अमोल दुबेच्या समोर. आता मात्र नितीन माटुंगेकडे जबरदस्त कॉन्टेस्ट. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असेल. अमोलच्या समोर नितीन माटुंगे, दोन्हीही एकाच कॅलिबरचे, एकाच पर्सनॅलिटीचे खेळाडू आणि दोघांमध्ये आता द्वंद्वयुद्ध ते मात्र जुंपलंय. नक्कीच सर, अनेक वेळा हे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू अनेक वेळा सोबत खेळत असतात आणि मागच्या वर्षी अमोल दुबेचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता या मैदानावरती. आज मात्र बघावं लागेल, कारण आज एक वेगळा दिवस आहे, वेगळी आशा आहे, वेगळी उम्मीद आहे आणि संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा समोर आहे. नितीन माटुंगे सामना करेल अमोल दुबे यांच्या चेंडूचा. नगर एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखले जातोय, अमोल दुबे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन. 36 लॉस ऑफ 3 इन द लास्ट ओव्हर. 36 धावा ऑफर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.1. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. खोदून काढलाय ऑप्शनच्या बाहेर, वाईड यॉर्कर, चांगला चेंडू आणि नितीनला स्ट्राईक हवी होती तोपर्यंत मात्र अप्रतिम फेकी. खरंच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. काय फेकी दिले, काय थ्रो दिलाय. मागच्या सामन्यात सुद्धा असं काही चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळत होतं की परफेक्टली थ्रो येत होते. त्या डीपमधून खेळाडूचे पॉईंटमध्ये जो खेळाडू होता त्याच्याकडनं परफेक्टली थ्रो येत होते. तसे थ्रो तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे थ्रो येणं गरजेचं आहे. काही मोठ्या मोठ्या खेळाडूंचं सुद्धा म्हणणं आहे की फलंदाजी करा, गोलंदाजी करा, पण क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जेणेकरून धावा वाचवू शकता तुम्ही. आणि तो सुद्धा जो पार्ट आहे फिल्डिंग मधला, क्रिकेटमधला, तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओ व्हॉट अ शॉट. बसून हा एक्झिक्यूट केला फटका. व्हॉट अ शॉट. पॅरल स्ट्रोक होता, षटकार. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की एखादा गोलंदाज मला एखाद्या सामन्यामध्ये विकेट काढून देईल, नाही देईल, एखादा फलंदाज धावा काढेल, नाही काढेल, परंतु माझा यंग खेळाडू जो फिल्डिंगमध्ये फिट आहे तो प्रत्येक सामन्यामध्ये मला 15 ते 20 धावा वाचवून देईल. आणि तेच कुठं ना कुठं आपल्या टेनिस क्रिकेटला सुद्धा लागू होतं. तर एक पारितोषिक अनाऊन्स करतोय. ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला त्यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे. तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उपस्थित आहेत ते राजूभाई, आणि त्यांना विनंती करतो की आपण यायच्या व्यासपीठावर मोहसिन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या आमच्या प्रेक्षकाला दिलं जाणार आहे. राहुरीचे आहेत आमच्या कमिटीच्या वतीने. हा चेंडू थोडासा उंच बघायचा, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत, थोडंसं वाईडिश लॉंगला कव्हर करतायत, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. राजू पाटेचा हा फटका, तोपर्यंत 3 धावाचा प्रयत्न बघायचा आहे, धावची संधी आणि यस, फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेण्याची होती इथे, पण राजू पाटेला तंबू परतावं लागेल. 2 धावा घेतल्यानंतर तिसऱ्या धावेवर इथे मात्र बाद होतोय तो राजू पाटे. एक सूचना आहे सर, अविनाश नाकाडे यांच्याकडनं सलग 2 षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 2च चेंडू या इनिंगमधले बाकी आहेत. PS साहेब, गणेशजी केदार साहेब यांचे अतिशय जवळचे मित्र आणि कट्टर समर्थक या ठिकाणी आहेत. 71 नाना, तुम्हाला प्रश्न आहे. शिरूर तालुक्याचा बुलंदाबाद माझ्याबरोबर आहे. तर तुम्हाला प्रश्न असा असेल की जो T20चा वर्ल्ड कप झाला तो म्हणजे भारताने जिंकला, तो कोणत्या देशामध्ये झाला? सर दक्षिण आफ्रिका. बरोबर आहे उत्तर. 2007 मध्ये. सगळ्यांना बरोबर वाटतंय उत्तर? बरोबर आहे उत्तर. उत्तर बरोबर आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि त्याचबरोबर हा चेंडू सीमा पार जातोय 4 धावांकरता. अप्रतिम फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार दणदणीत अशा प्रकारचा हा चौकार येतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रसाद. थँक्यू प्रशांत. धावसंख्या 49. अमोल दुबेच्या अगेन्स्ट नितीन माटुंगेच्या बॅटमधून खूप चांगला एलिव्हेट केलेला फटका, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आणि आता मात्र या इनिंगमधला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अमोल दुबे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकिंग गेला फलंदाज नितीन माटुंगे. 49 लॉस ऑफ 4. हो, खूप चांगला चेंडू होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर एक्झॅक्टली ऑन साईडला चेंडूला प्लेस करत होते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतात, पॉईंटवरून चेंडू उचलतात, फेक करतायत. फेक चांगली झाली आहे, पण 2 धावा चित्याच्या चपळाईने नितीन माटुंगे आणि संदेश पाटेने पूर्ण केलेत.
व्हेरी गुड रनिंग. 50 अप. 50 धाव सुद्धा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 51 धाव धावफलकावर आणि 52 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र उभारलंय निलेश दादा बिनताडे धनकवडी या संघाने. ते म्हणजेच मेजर 11 शेतकरी माणिक दौंडी या संघासमोर. नक्कीच 51 धावा पूर्ण होत आहेत आणि 52 धावांचं आव्हान असणार आहे मेजर 11 शेतकरी माणिक दौडी संघासमोर. बघायचा आहे लक्षाचा पाठलाग आता मेजर 11 शेतकरी संघ कशा प्रकारे करतोय. पुढचा सामना बघा मी मगाशी सूचना दिली होती की दोन्ही संघांना गहिनीनाथ दादा शिरसा स्पोर्ट्स फाउंडेशन कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा आणि त्याचबरोबर स्वर्गीय सचिन शेठ सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाचे कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये या स्पर्धेची एक प्रथा आहे, परंपरा आहे. शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक खेळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोन्ही संघ नायकांना मी त्वरित इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. ओव्हर टू प्रशांत अदवडे सर आपल्याशी जुळतायत. आणि प्रसाद जर वेळेवर नाही आला तर पॅनलाइज तुम्हाला करण्यात येईल. यापूर्वी दोन संघांना पेनल्टी ऑलरेडी लागलेली आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम प्लीज. दोन्ही संघांना अनाउन्समेंट ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे. गहिनाथदादा शिरसा स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस सचिन शेठ सूर्यकांत बडलकर गणेशदादा पुंदे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही संघ चला लवकरात लवकर. सचिन शेठ सूर्यकांत भंडारकर थायलंडच्या किटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानच्या किटमध्ये गहिनी दादा शिरसा स्पोर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर छान असं किट आपल्याला बघायला मिळतंय. जुन्नरचे तेंडुलकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते गणेश दादा या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मला वाटतं गणेश या ठिकाणी दाखल झाले त्यामुळे खेळणार देखील आहेत ते आता तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. गणेश या ठिकाणी दाखल होतात त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आता गहिनी दादा देखील या ठिकाणी आहेत. कॅप्टन प्लीज. शिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 सीझन 2 आणि आता टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टेल इज द कॉल. आणि टॉस जो आहे तो निश्चितच गहिनी दादा शिरसा स्पोर्टच्या माध्यमातून जिंकला गेला आहे. काय निर्णय घेणार आहात? आता आम्ही फिल्डिंग घेणार आहोत. आमचं सर्व टीमचं कॉम्बिनेशन विचार करून आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे शिरसाट स्पोर्टने जे ही स्पर्धा भरली ही अतिशय उत्कृष्ट स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे. इथं खेळण्याचा आनंद एक वेगळाच मिळणार आहे. कारण की या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटपटू सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या भागातील ग्रामीण भागातील सर्व लोकांना महाराष्ट्रातील मोठमोठाले प्रतिष्ठित खेळाडू बघायला भेटलेले आहेत. त्यामुळं खूप आनंद झालेला आहे आम्हाला. एक प्रायोजक आणि त्यानंतर आता मैदानात उतरायचं या किटमध्ये कसं वाटतंय? आता एक वेगळ्या वेशामध्ये आपण मान्यवर म्हणून उपस्थित आता आता मैदानात जाहिरात करण्याकरता असणार आहे. तर किटमध्ये आता कसं फील करताय? किटमध्ये एक खेळाडू म्हणूनच किटमध्ये यावं लागतं. आणि मी कायम क्रिकेट खेळत असतो. कारण स्वतःच्या फिटनेससाठी काही ना काही गेम एखाद्या खेळाची आवड असावा. पहिली कुस्ती खेळायचो, आता कुस्तीचा हार्ड व्यायाम तर करू शकत नाही. मग कमीत कमी क्रिकेट थोडं सोपं जातं खेळायला पळण्याला त्याला. त्याच्यामुळं त्या किटमध्ये आनंद वाटतो. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा? तसं 40 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत. थँक्यू. 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही किती या ठिकाणी धावा उभारला? आम्ही 50-55 प्लस करू, जेणेकरून कसं या ग्राउंडवर विकेटवर आहे ना जास्त स्कोअर चेस होत नाही. पण आम्ही पण जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही फलंदाजीच घेतली. परंतु ज्या पद्धतीनं फलंदाजी तर करायचीच आहे, ज्या पद्धतीने आता आपण बघतोय त्यासाठी कोणते बॅट्समन आहेत जे आज अफलातून कामगिरी करतील? आमच्याकडे अशी मोठी टीम नाही, मोठे प्लेयर नाहीत. पण आम्ही एक गाव एक संघ खेळतोय सध्या त्या टुर्नामेंटला. कारण आमचा संघ जेवढा बलेट आहे ना, आम्ही एक गाव एक संघ हाच घेऊन खेळतो आणि ओपनला पण हाच घेऊन खेळतो. पण आमच्याकडे 4-5 बॅट्समन आहेत. अजित सातकर, ललित मुसळे, गणेश जाधव सर, असे 4-5 बॅट्समन असे आहेत की 50 प्लस आम्ही 100% करणार. चॅम्पियन ट्रॉफी खेळतात. लॉकडाऊन नंतर टेनिस बॉलची एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये तुम्हाला संधी मिळते. या संधीकडे कसं बघताय? संधी आम्हाला प्रथमतः आम्ही त्यांना गावासाठी खेळायचा प्रयत्न केला, पण एंट्री फुल झाली. तालुक्याला प्रयत्न केला पण एंट्री फुल झाली. पण बोललो की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची. शिरसाट म्हटलं तर
अख्ख्या जगभरात शिरसाट अंबादास सरांचं नाव आहे. सगळीकडे इंटर त्यांचे 4-4 असतात. तर आम्ही विचार केला की एवढ्या लांब ते खेळतात तर आपण जायला काय, गाव आहेत तर गाव आहेत, पण आपण जिद्द दाखवू आणि खेळू. जिद्द दाखवू आणि खेळू असं या ठिकाणी त्यांची चांगलं स्टेटमेंट केलेलं आहे. आता टॉस झालं तर काही दादा स्पोर्टनं जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला संघ आहे गणेश जाधव, म्हणजे तेंडुलकरवरती लक्ष असणार आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर कुणाल दाते अँड नवनाथ, ओव्हर टू यू. थँक्यू वादवडे सर. जाणार आहोत आपण एका बिग मॅचकडे. एका बाजूला आपण पाहतोय निलेशदादा भिंताडे धनकवडी पुणे, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय मेजर 11 माणिक दौंडी. एका बाजूला तुम्ही लिस्ट पाहू शकता. निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी पुणे संघाची संदेश फार्टे आहेत, योगेश फेनकर कॅप्टन. दुसऱ्या बाजूने विजय पावले, मुस्तकीन, सचिन पवार, नितीन माटुंगे, तुकाराम कुंचे महाराज, धनंजय भिंताडे, बंटी, राजू पाटे, संकेत आदिनाथ. जाणार आहोत आपण मैदानाच्या स्ट्राईक वरती योगेश पवार, तर दुसऱ्या बाजूला राहुरीचा राऊडी सुनील खर्डे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत आपण पाहतोय तुकाराम कुंचे महाराज, षटक क्रमांक पहिला. 30 बॉल 52 धाव्यांची गरज. वारंवार गाड्या जशी जसे गाड्याची टिकटिक वाढली जाते त्या प्रकारे प्रेक्षणीय सामने सुद्धा जे प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक 5 ते 6 हजार व्ह्युअर्स ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. वा वा वा, क्या बात है. आल्या बरोबर, पॉवर ऑन फायर, खनखनीत चौकार 4 रन. हे रास्ते हे 4 के. या षटकामध्ये जर विकेट पडली तर अविनाश नाकोड यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणाल सर माझ्या समेत जोडले गेलेत. एक स्टार्टर जी असेल इथं 52 धावा रोखायच्यात. नुकताच मानाचा करंडक पुण्यामध्ये संपलाय आणि सेमी फायनल अर्थात फायनलचा प्रवास करत हा संपूर्ण निलेशदादा भिंताडे 11 संघ इथपर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या एखाद्या संघाहून विजय मिळवून येणं ही खूप मोठी बाब असते. कुणाल सर याबाबत काय सांगताल? स्ट्रॅटजी तर मैदानात बनवली जाते, परंतु पहिल्या बॉलवर जे आक्रमण केलंय त्याने मात्र थोडेसे डोळे विस्पारलेत. तर तुकाराम यांचे ओव्हर द बॉलर हेड, त्याच्यानंतरचा फटका आलाय समोरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या बॉलवर इम्प्रुव्हायझेशन, दुसऱ्या बॉलवर अगदी क्रिकेटचा कलात्मक स्ट्रोक. कॉपी बुक फटका इथे सजवलाय आणि ते 4 रन मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8. पहिल्या बॉलवरती अटॅक, दुसऱ्या बॉलवरती अटॅक. इथं पहा योगेश पवार थांबायला तयार नाहीये. आपली दादागिरी जी आहे ती कायम जी काही बरकरार रखतोय आणि 8 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8-8-8 2 मातोपर संघांची पडली आहे. पाचिंबा स्टेडियम वरती गाठ, गोल लावणार कोणाची वाट. धावफलकावरती धावफलक आहे 8. योगेश फेनकर आज मात्र संघनायक, आणि बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या भारतीय संघाचा टेनिस क्रिकेट विश्वाचा तो देखील कॅप्टन आहे महाराज. यावेळेस पहा, यावेळेस जर पाहिलं तर इथं हलकीशी अपील देखील जे आपल्याला पाहायला मिळते. परंतु अक्षय निर्मल सर आणि दुसऱ्या बाजूला अमर साठे सर मात्र एक दिग्गज पंच आणि इथं टीम रिव्ह्यू जो घेतला गेलाय. पाहिजे आपल्याला तिसऱ्या पंचांकडं डिसिजन जे आहे ते सोपवलं गेलंय. चांगला बॉल होता आमच्या समेत जे आपण पाहतोय. उजव्या बाजूला जर पाहिलं तर कुणाल दाते सर आहेत, दुसऱ्या बाजूला खास जे आपण पाहतोय प्रसाद परब सर आहेत. परंतु काही वेळे अभावी ते सुद्धा आमच्याशी लेखनी सम्राट म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. अंगातील स्किल इथं दाखवण्याचा प्रयत्न, स्कोप मारण्याचा प्रयत्न जो आपण पाहतो योगेश पवार यांनी जो केला होता. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार मारल्यानंतर एक चांगली प्रयत्नांकी इथं पराकाष्ठा योगेश पवारनं जी दाखवली होती. परंतु इथं आपल्याला पाहिजे नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. फलंदाज योगेश पवार जे आपण पाहतोय सुरक्षित आहेत. दुसऱ्या बाजूला सुनील खर्डे, 2 जीवाचे जिवलग मित्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहायचे आपल्याला काय होणार आहे. कोणाल सर पाहायचे आपल्याला काय होणार पुढच्या बॉलवरती, आता काय घटना घडेल. मी ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांचं कौतुक करेन याच्यासाठी. टीमकडे एक रिव्ह्यू आहे, तो वापरला कॅप्टन योगेश पेनकरने आणि तो त्यांनी गमावला. परंतु जो निर्णय प्रथम दर्शनी अंपायरने दिला तो अतिशय योग्य होता. नॉट आउटचा निर्णय आलाय आणि आता पुन्हा एकदा
महाराज पहिल्या बॉलवर रिव्हर्स चौकार मारला, त्यानंतरच्या बॉलवर सरळ चौकार मारला, त्यानंतर कुठेतरी स्कूप करण्याचा प्रयत्न, तिथे अपयश आला आणि त्यानंतरचा बॉल आणखीन निर्धाव येतोय. त्यामुळे महाराज देखील असा गोलंदाज आहे, त्याच्यासमोर एखादं जर नाणं तुम्ही एखाद्या खेळपट्टीवर ठेवलं आणि त्याला सांगितलं तुला इथे 6 बॉल पिच करायचे, त्यापैकी तो 4 बॉल तरी नक्की त्या नाण्याला हिट करू शकतो. एवढी योग्य लाईन आणि लेंथने गोलंदाजी तुकाराम महाराज करताना दिसतो. ओ हो क्या बात आहे. आणि पहा योगेश पवार बरसलाय, शूट ॲट दी फायर, ठिसक्या शरद. तो ख्वाब है तो रास्ता है तो मंजिल है तो दिक्कत है, और दिक्कत है तो योगेश पवार मैं हूं ना. पहा आल्या बरोबर 2 चौकार, त्यानंतर एक षटकार, एक अतिशय तुल्यबल फटकेबाजी योगेश पवारची आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल, पंच इथं दंडित करतायत. ऑप्टिकच्या बारासा बाहेर चेंडू फिचिंग पडल्यानंतर थोडासा बाहेरची दिशा काढतोय. व्हाईट बॉल पाहिजे आपल्याला. इथं महाराज सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. अतिशय सुंदर, अर्थात TNPLचा म्हणजे तिथून प्रवास तर ते आपण पाहतोय, ग्रामीण भागापासून तर TNPL पर्यंतचा प्रवास महाराजांचा देखील आहे. तर महाराजाच्या बॉलिंगपेक्षा मी म्हणेन फलंदाजी सध्या खूप चांगली होते. मनमोहक नेत्रदीपक फटके येतात. लेन बॉल लवकर पीक केलाय अगोदरचा महाराजचा. 6 धावा आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळेला एका हाताने पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. या ठिकाणी आहेत 21 आदेश पालबे. धावपलका धाबा 21 झालेले आहेत. आदेश, नो बॉल आलाय आणि फ्री द्यायचं तर कसा इशारा कराल? नो बॉल झालाय मैदानामध्ये आणि फ्री द्यायचं आहे, बरोबर आहे? एक गोष्ट तुम्ही विसरलेला आहात खाली. नो बॉल आहे आणि फ्री द्यायचं आहे. हां, क्या बात आहे, खूप छान. दुसरा प्रयत्न खूप चांगला होता आणि मैदानातला सामना देखील सुरू होतो, तिकडे आमचं लक्ष असेल. तर या मित्राचं नाव आहे आदेश पालवे, गाव कोणतं? पाथर्डी. चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घेत आहे, कसं वाटतंय? हो, खूप छान वाटतंय. आज खरं तर काल यायचं होतं मला, पण काल जमलं नाही, तर आज आलोय. खूप एन्जॉय करतोय मी. एन्जॉय करता स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2021 महासंगम आपण बघतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. एक बार फिर हमारे साथी कॉमेंटेटर जुड़ रहे हैं. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेस आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती ज्या बनवल्या गेल्यात. शेवटचे 24 बॉल 31 धाव्यांची गरज. गोलंदाजीचा बोटांच्या खेम्याचा जादूगार विजय पावले गोलंदाजीसाठी तयार होतोय. समोरच्या बाजूला सुनील खर्डे, द बाहुबली ऑफ राहुरी. आणि पाहायचं इथं आता आपल्याला शेवटचे 24 बॉल 31 रन. चांगला बॉल तो पूर्णपणे जमिनीला डाऊन दी ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला जाईल. आणि इथं सुनील आणि योगेशची कोणाला सर एकच स्ट्रॅटर्जी आता असावी की जो बॅट्समन सुरुवातीला पूर्ण चांगल्या फ्लो मध्ये आहे, चांगला फॉर्म मध्ये, आता त्याला जास्तीत जास्त ट्रॅक द्यायची, हा सुनीलचा सुद्धा निर्धार असावा. त्याला बाहुबली म्हटलं जातं, परंतु त्याला माहिती आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी सुरू आहे, आपला पार्टनर खूप चांगल्या टचमध्ये आहे. महाराज सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन आलेत. त्यामुळे कुठेतरी हवेचा वेग ज्या दिशेने आहे त्या दिशेने ज्यावेळेला फलंदाजी करायची आहे त्यावेळेला रन येऊ शकतात. त्यामुळे टार्गेट करणं गरजेचं आहे विजय पावलेवर आणि तोच आक्रमण करू शकतो हे सुनीलला माहिती आहे आणि म्हणून त्याने स्ट्राईक रोटेट केली. अतिशय चांगली रणनीती, योग्य रणनीतीने सध्या खेळ सुरू आहे. समोर बलाढ्य टीम आहे, परंतु कुठलीही टीम असो क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला तुम्ही अशी बॅटिंग करता त्यावेळेला रन येतात. एक चांगला फटका जो आपण पाहतो इथं होता आणि एक थोडीशी धावपट्टीवरती देखील गडबड जी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आपल्याला ज्या आकर्षक गॅलरी ज्या मान्यवरांनी उपलब्ध करून दिल्या आणि शिरूर तालुका टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि ज्यांचं नेहमी क्रिकेटवरती नितांत प्रेम असतं सर्व
स्पर्धेच्या आयोजकांवरती सुद्धा नितांत प्रेम असतं असे आमचे लाडके आप्पा अर्थात मल्हारी आप्पा गव्हाणे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या मैदानावरती उपस्थित होतोय. याचबरोबर योगेश पवार बरसलाय आणि घालाघाती फटका दे दनादन चौकार 4 रन. इन स्विंगर आतमध्ये येणारा बॉल कुठेतरी विजय पावलेचा आणि त्याला बरोबर दिशा दिली. मनगडातली ताकद झोकली, फ्लिक केला ऑन साईडला मिड विकेटला, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. ताकद झोकतोय, टायमिंग चांगलं जुळतंय, 4 रन येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28. मी सन्माननीय मल्हारी आप्पा गव्हाणे आणि संपूर्ण मित्रपरिवारास विनंती करेल की आप्पा आपण व्यासपीठावरती यायचंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. पाक किती टच मध्ये आहे, 8 बॉल मध्ये 26 धावा ज्या आतापर्यंत योगेशने बनवल्यात. हा चांगला बॉल परत एकदा ब्लॉक वरती होता. मधोमध क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय राजू पाटे आणि बॉल सटकलाय, सीमा रेषेला जाऊन धडकलाय. खराब चौकार 4 रन. क्षणामधल्या चुका देखील स्पष्ट दिसत आहेत आणि रन बनत आहे स्कोरबोर्डवर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 32 रन करायचे होते या मॅच मध्ये 52 आणि आता रन बॉल इक्वेशन आलंय 20 बॉल मध्ये रन करायचे आहेत 20. कुणाल सर ही जी रणनीती आहे ना योगेशनी कुणालला अर्थात आपल्याला पाठीमागं माहित आहे योगेशला की पाठीमागं अजून आपण पाहतोय अमोल डुबे आहेत. चांगला बॉल होता, स्क्वेअर लेग पंचांना त्या ठिकाणी आपण पाहतो वळसा घालून गेला आणि 1 रन इथं योगेशनं अतिशय सुंदर केली. की पाठीमागं आपण प्लेइंग 11 लिस्ट जर पाहिली, अमोल डोबे आहे एक चांगला विस्फोटक फलंदाज, पाठीमागं जर पाहिलं तर सतीश पठारे आहेत आणि एक चांगला दर्जेदार संघामध्ये जे आपण पाहतो की भरपूर खेळाडूंची मांदी आहे. त्यामुळे अंगावरती मनामध्ये जो असणारा दबाव आहे तो फ्री होऊन खेळतोय योगेश पवार आणि सुनील. सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही पहिल्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळता, पार्टनरशिप कशी बिल्ड करता, आक्रमण कशा पद्धतीने करता. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन आले, त्यानंतर विजय पावलेच्या ओव्हरमध्ये चौकार आले 2. त्यामुळे मी म्हणेन थोडंसं बॅकफुटला गेलाय संघ. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह खूप चांगला केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, डीपमध्ये फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑनला, जोपर्यंत धावत जाईल तोपर्यंत 1 रन ते मिळते सुनीलला. ते या ठिकाणी जे आपण पाहतोय उपस्थित होत आहेत शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्यांनी आपल्याला या भव्यदिव्य अशा आकर्षक गॅलरीज उपलब्ध करून दिल्या, सन्माननीय मल्हारी आप्पा गव्हाणे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. सामन्याचा आनंद घेतोय शिरसाट स्पोर्टच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आपणचं परत एकदा खूप खूप स्वागत. इथं आपण पाहतोय 2 ओव्हर संपल्या, 34 धावा आतापर्यंत मेजर 11 माणिक दौंडी या संघानं कमावल्यात. एक सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज. मैदानामध्ये खेळ काही वेळेकरता थांबलेला आहे. मी पुन्हा एकदा जातोय प्रश्न मंजुरीकडे आणि या दरम्यान आता जो प्रश्न आहे तो विचारला जातोय. आमच्याबरोबर मित्र आहेत सूरज मुसळे. सुरत मुसळे. ज्यावेळेला युवराज सिंगने 6 षटकार तुटवले, तो कोणता देश होता? 18 बॉल 18 आणि कोणत्या गोलंदाजाविरुद्ध ही कामगिरी त्याने केली होती? देश इंग्लंड होता आणि ज्या बॉलरला मारले होते तो त्या बॉलरचं नाव अँड्रू फिंटॉप. चुकलेलं आहे, उत्तर चुकलेलं आहे, कारण फ्लिंटॉप आणि थोडीशी जुगलबंदी झाली होती परंतु बॉलर वेगळा होता. या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण परत एकदा जाणार, परंतु आत्ता जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. आपण पाहतोय व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहेत पैलवान मल्हारी आप्पा गव्हाणे असतील, त्यांच्या समेत आपण पाहतोय संतोषजी सिंग आहेत, नवनाथजी गव्हाणे आहेत आणि चेअरमन किरणजी गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक मैदानाचे आता आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं सचिन पवार. त्याचबरोबर आपण पाहतोय आरके सरकार शिरूर घोड नदी यांच्या वतीनं सुद्धा माणिक दौंडी 11 या संघासाठी विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. संकल्प 11 शिरूर हा संघ मात्र दुसऱ्या दिवसाचा सेमीफायनलचा दावेदार आहे. पाहायचं आपल्याला, आपण जातोय मैदानाच्या आत. शेवटचे 18 बॉल 18 धावांची गरज. सुनील खर्डे स्ट्राईक वरती.
पहा इथं सुनील खर्डे आपला अस्त्र बाहेर काढतोय, परंतु त्याला बोधट करून टाकले सचिन पवारनं. किती सुंदर बॉल होता कुणाल सर. अस्त्रापेक्षा मी म्हणेन सर्वात चुकीचा फटका होता सुनील खर्डेचा, कारण लेफ्ट आर्म सीमर वापरला जातो. तुम्हाला ॲडव्हान्टेज असतो ज्यावेळेला डावकुरे हाताचा बॉलर तुमच्यासमोर गोलंदाजी करतो आणि तुम्ही स्वतः डावकुरे फलंदाज आहात. अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही स्विच इट किंवा रिव्हर्स स्वीपचा फटका पहिल्याच बॉलवर खेळता त्यावेळेला सर्वात मोठी चूक ॲज अ बॅट्समन तुम्ही करताय आणि हेच इथे दिसलं. नाही असं म्हणता नाही येणार, परंतु जे आपण पाहतो की ग्रामीण भागात हल्ली क्रिकेट बदलले कुणाल सर. बरेचसे खेळाडू जे आहेत ते माइंड जो गेम आहे तो पूर्णपणे सोडून देत आहेत आणि इथं फक्त मनगटातील ताकद, मनगटातील रग जे आहे ती फक्त आजमावण्याचं कामकाज करतायत. सचिन पवार समालोचन येतकडनं पहा यावेळेस बॅटवरती येऊ शकला नाही. संदेश पार्टे धावतायत. क्षेत्ररक्षक 1 2 आणि सीमारेषेच्या लगत चेंडू तिथं अडवला जाईल. साज बाज आणि तिसरी ही धाव पटकावली आहे. पहा किती सुंदर कॉम्बिनेशन योगेश पवार आणि सुनील खर्डेचं आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ खूप चांगला आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 16 बॉलमध्ये आता 15 रन करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय माणिक दौंडीचा मेजर यांचा संघ. चांगलं क्रिकेट ते खेळताना दिसत आहेत. मेजर स्वतः चांगले क्रिकेटर होते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मेजर यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. पुलवामा अटॅक जो होता त्याच्यामध्ये देखील त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. कुठेतरी आर्मीतून रिटायर झाल्यानंतर क्रिकेटवरचं प्रेम त्यांनी जोपासलं. माणिक दौंडी सारख्या गावाचं नाव या शिरसाट स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये व्हावं यासाठी त्यांनी एक संघ निवडला आणि त्यामध्ये मातबर खेळाडू आहेत आणि खूप चांगला खेळ त्यांचा संघ करतोय. आणि कुणाल मी अजून एक सांगेल की संपूर्ण टीम जर पाहिली तर या टीमचं जर सर्व खेळाडू पाहिलं तर हे शेतकरी घराण्यातील सर्व मुलं आहेत. आणि यावेळेस या फटक्याला म्हणतात डोक्यानं खेळणं आणि किती सुंदर इथं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. याचबरोबर धावबाची संधी सुनील खर्डे वाचवलाय, ज्यांनी आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य देऊ केलं. असे सन्माननीय चिंचपूर इजदे या नगरीचे सरपंच अरुण भाऊ मिसाळ खास आपण पाहतोय आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण गहिनीनाथ दादा शिरसाट संघासाठी आज मात्र ते खंदे समर्थक आहेत. मी संपूर्ण आमचे मार्गदर्शक आशुभाऊ भंडलकर आणि संपूर्ण टीमचं सुद्धा खूप खूप स्वागत करेल. आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं मी आणखीन एक तुम्हाला बाब सांगेल. टेनिस क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर ज्या खेळाडूला म्हटलं जातं असे आमचे गणेश जाधव सर सुद्धा तुम्हाला आज या ठिकाणी खेळायला पाहता मिळतील. यावेळेस सुपर से ऊपर चेंडू सीमा पार चौकार 4 रन. हे रास्ते हे 4 के. शेवटचे 14 बॉल 9 धाव्यांची गरज. 14 बॉल 9 धावा, 9 धावा 14 बॉल. सामना एकदम रोमहर्षक होते. निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे संघाला मात्र आता गोलंदाजीसाठी किमया करावी लागेल. गोलंदाजांना चालना द्यावी लागेल. परत एकदा आणि इथं रोखू शकत नाही योगेश पवार. सेट ऑन फायर चौकार 4 रन. आहे 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आहेत. यावेळेस मात्र सन्मान नेण्याचा प्रयत्न. नो बॉल. आधीच कर्जानं व्याजार त्यात उसनं मागतंय शेजार. नो बॉल. इथं मात्र आता पुणे संघाला थोडीशी या ज्या चुका आहेत त्या वाचवाव्या लागतील. नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. योगेश पवार तयार होणार आहे. सचिन पवार आता पाहिजे आपल्याला. प्लेयर आतमध्ये कोणी जाणार नाही. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. क्षेत्ररक्षक राजू पाटे बॉल पर्यंत पोहोचेल. एक घेतली त्या पाठोपाठ दुसरी सुद्धा दिन दहाडे रणंकी चोरी. सामन्यातील हवा जवळपास कोणाल सर निघून गेली आता.
हवा पहिल्या ओव्हरपासूनच काढली दोन्ही बॅट्समननी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिलं षटक का तुकाराम महाराजांचा 21 रन्स होता. त्यानंतर विजय पावलेकडून अपेक्षा होती हवेच्या दिशेने त्याला गोलंदाजी करायची होती. त्याच्या पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट दाखवलं आणि आता फक्त 2 रन करायचे आहेत. अर्धशतक 50 अप 3 ओव्हरमध्येच 50 रन धावफलकावर आहेत. निश्चित कुणाल पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2021 आपण बघतोय. आता 12 चेंडू आणि 2 धावाचं समीकरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जाऊया. इथे आमच्याबरोबर आमचे मित्र आहेत भूषण हरेर. 1987च्या वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्माने ज्या विकेट घेतल्या होत्या त्यावेळेस नक्की कशा पद्धतीने घेतल्या होत्या? अतिशय सोपा प्रश्न होता. सोप्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाहीये. 1987च्या वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक पूर्ण झाली होती. त्यावेळेला त्याचं उत्तर मी निश्चित सांगेल. आपण मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार, मुस्तकिन यावेळेस चांगला बॉल आहे आणि इथं मात्र सामना बरोबरीमध्ये आलाय. आणि योगेश पवार आणि सुनील खेडेसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेतील पहिली पार्टनरशिप 51 धाव्यांची साझेदारी. नॉट आउट सामना विजय करतात की काय आपल्याला पाहायचंय. फक्त एका धावेची गरज मेजर 11 माणिक दौंडी संघाला. 43 धावसंख्येवरती योगेश पवार खेळतोय आणि शेवटच्या क्षणी मात्र योगेश पवार यांना माघारी परतावं लागतंय. योगेश पवार बाद. खेळाडूंना आपण पाहतोय PTPL एका सीझन मध्ये 4 व्हीलर कमावली, बऱ्याचशा 2 व्हीलर्स कमावल्या. योगेश पवारसाठी जोरदार टाळ्या. अतिशय गरीब घराण्यातील आणि शेतकरी वर्गातील हा खेळाडू योगेश पवार. आणि चंदू सर असं सुद्धा म्हणतात की राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार आणि क्रिकेटमध्ये योगेश पवार यांचा कधीच नाद करायचा नाही. शेवटचे 10 बॉल एका धावेची गरज. चला वेळ वाचवायचा आहे. यानंतरचे दोनही संघ तयार राहतील. परत एक चांगला बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान दिला गेलाय. अमोल डुबेबद्दल मी निश्चित सांगत होतो की PTPLच्या एका सीझनमध्ये 4 व्हीलर सुद्धा कमावले, बऱ्याचशा 2 व्हीलर सुद्धा त्याच्या नावावरती आहेत. आणि याचबरोबर विजय चौकार 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 आणि सामन्यातील हवा काढून टाकणारा चौकार. मेजर 11 माणिक दौंड संघ जे आपण पाहतोय विजयाच्या दृष्टीने वाटचाल करतोय. या ठिकाणी व्यासपीठावरती जर पाहिलं तर क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे आणि एका असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे असे आदरणीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचं आगमन झालेलं आहे. सर पुन्हा एकदा आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभहस्ती या ठिकाणी दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने अफलातून फलंदाजी केले, अतिशय योगेश पवार अप्रतिम कामगिरी करत छान अशा प्रकारची खेळी साकारली आणि गेम चेंजर ठरलेला आहे. योगेश पवार आपण प्लीज मंचावरती या.